डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस मधला टॉपिक आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणे पाहिलेला आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे मायनर अँड कोफॅक्टर ऑफ अन एलिमेंट. डिटर्मिनंटचा मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. तर कोणताही जो दिलेला डिटर्मिनंट असतो किंवा दिलेली मॅट्रिक्स असते त्या डिटर्मिनंटमध्ये जे एलिमेंट असतात ते आपण या टाईपने दाखवणार आहे. A11, A12, A13, A21, A22, A23. जर ऑर्डर 3 ची मॅट्रिक्स असेल तर A31, A32, A33. जिचं पहिला जो एलिमेंट असतो तो रोचा आणि दुसरा एलिमेंट कॉलमचा. म्हणजे 1-1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1-2 फर्स्ट रो सेकंड कॉलम, 1-3 फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 सेकंड रो सेकंड कॉलम, 2-3 सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. या टाईपने या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण पाहतो किंवा याला ते एलिमेंट म्हणतात त्या दिलेल्या डिटर्मिनंटचे. मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचं व्हॅल्यू आपल्याला माहिती असणे की कोणता एलिमेंट कोणत्या नंबरचा आहे किंवा त्या एलिमेंटची पोझिशन काय ते माहित असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मायनरची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशननुसार इट इज डिफाईन ॲज द डिटर्मिनंट ऑब्टेन बाय एलिमिनेटिंग आय थ्रू अँड जेथ कॉलम ऑफ ए. म्हणजे पहिला रो पहिला कॉलम डिलीट केल्यानंतर जे एलिमेंट उरतात, जसं आपण ऑर्डर 3 ची डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला होता त्या एलिमेंटचा. तसंच जर ऑर्डर 3 ची मॅट्रिक्स असेल त्याच सिच्युएशनला त्याचे आय थ्रू अँड जेथ कॉलम डिलीट करायचे आणि उरलेला एलिमेंट जो राहणार आहे तो राहणार आहे आपला मायनर. तो एम कॅपिटल एम ने दाखवतात, MIJ या सिम्बॉलला डिनोट करतात आणि ते या प्रकारे दाखवलेलं आहे M11, M12, M13. जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू ना तेव्हा आणखी चांगल्या प्रकारे समजते की नेमका मायनर कसा फाइंड आउट करतात. मायनर फाइंड आउट करणे इझी आहे आणि कोफॅक्टर त्याच्याहून इझी आहे, कारण की कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी फक्त एका फॉर्म्युल्याची गरज आहे. तर कोफॅक्टर फाइंड आउट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे कोफॅक्टर ऑफ AIJ इज इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर ऑफ I प्लस J इंटू मायनर ऑफ AIJ इज इक्वल्स टू CIJ. तो कॅपिटल C न डिनोट केला जातो आणि I म्हणजे आय थ्रू अँड जेथ कॉलमनं डिनोट केला जातो. फॉर्म्युला काय आहे? -1 रेज टू द पॉवर ऑफ I प्लस J इंटू MIJ. म्हणजे जो मायनर आहे तो मायनर फाइंड आउट करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ऑर्डर 2 ची मॅट्रिक्स असो की ऑर्डर 3 ची मॅट्रिक्स असो, दोघांसाठी आपण मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतो. एक्झरसाइज 4.1 मधला क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण सॉल्व्ह केले होते. क्वेश्चन नंबर 4 मध्ये फाइंड द मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ऑफ द डिटर्मिनंट. दिलेला डिटर्मिनंट आहे त्याचे मायनर आणि कोफॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर चला बघूया कसे फाइंड आउट करतात मायनर आणि कोफॅक्टर. हा दिलेला डिटर्मिनंट आहे, याचे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहे. टोटल दिलेले जे एलिमेंट आहेत दिलेल्या मॅट्रिक्सला सगळ्यात अगोदर त्याच्या एलिमेंटशी कम्पेअर करायचं. A11, A12, A13 आणि A21, A22, A23, A31, A32 आणि A33. म्हणजे कम्पेअर जर केलं तर हा एलिमेंट A11 होईल, हा एलिमेंट A12 होईल, हा एलिमेंट A13 होईल. म्हणजे त्याच्याशी कम्पेअर करून आपण त्याचं व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता हे कम्पॅरिझन केल्यानंतर मायनर फाइंड आउट करायचं आहे. मायनर कसा फाइंड आउट करतात? M11 तो फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला समजा हा आणि हा, तो डिलीट केल्यानंतर उरलेले जे एलिमेंट आहे ते डिटर्मिनंटमध्ये घ्यायचे. 2, -1, 7 आणि 2 या डिटर्मिनंटला सोडवायचं. 2 to the 4 -1 into 7 -7 मीन्स -4 -+7 म्हणजेच काय 11. M11 ची व्हॅल्यू 11 आली. जसा त्याचा मायनर फाइंड आउट झाला तसाच त्याचा कोफॅक्टर सुद्धा फाइंड आउट होतो. तो फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? C11 इज इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर ऑफ 1 + 1 इंटू M11. -1 चा स्क्वेअर, M11 ची व्हॅल्यू 11. जर मायनसचा पॉवर इवन असेल तर त्याची व्हॅल्यू प्लस मध्ये येतो आणि इंटू 11 म्हणजेच 11. C11 ची व्हॅल्यू सुद्धा आली 11. आता M11 काढला, C11 काढला, त्याच्यानंतर सेकंड कोफॅक्टर M12. जेवढे एलिमेंट आहेत तेवढे त्याचे कोफॅक्टर आणि तेवढे त्याचे मायनर फाइंड आउट होतात. 1-2 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करायचा. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करायचा. उरलेले एलिमेंट जे आहे म्हणजे हा आणि हा घ्यायचा इथं डिटर्मिनंटमध्ये. 1 -1 5 आणि 2 याला जर सॉल्व्ह केलं तर 2 1 जा 2 मायनस हे प्लस 5 1 जा 5 म्हणजे 7 M12 ची व्हॅल्यू. कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. फॉर्म्युला काय आहे कोफॅक्टर फाइंड आउट करायचा? C12 इज इक्वल्स टू -1 चा पॉवर 1 + 2 इंटू M12 -1 चा पॉवर 3. M12 ची व्हॅल्यू 7 काढली, ही आता काढली तीच ठेवायची. जर ऑड जर पॉवर असेल तर मायनसच येतो. -1 इंटू 7 म्हणजे -7 C12. तसाच आता M13 काढायचा. थर्ड फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये 1 2 5 7 7 1 जा 7 -5 2 जा 10 म्हणजेच काय -3.
M13 आल्यानंतर C13 काढायचा आहे कोफॅक्टर त्याचा, हा मायनस झाला. कोफॅक्टर काढण्यासाठी -1चा पॉवर 1 + 3 इंटू M13, -1चा पॉवर 1 + 3 4, M13ची व्हॅल्यू -3. जेव्हा इव्हन पॉवर असतो तर त्याची 1 येते, 1 × -3 म्हणजेच काय -3. C13 3 मायनर आणि 3 कोफॅक्टर फाइंड आउट झाले. आता उरलेले जे राहिले ते पण फाइंड आउट करू. M21 मायनर जो राहिला 21 साठी सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर -1 3 7 आणि 2 एलिमेंट काय -2 -7 3 21 म्हणजेच -23 आला M21. तर याचा कोफॅक्टर C21 फाइंड आउट करायचा आहे. 21 फाइंड आउट करण्यासाठी -1चा पॉवर 2 + 1 इंटू M21, -1चा पॉवर 2 + 1 3 आणि M21ची व्हॅल्यू -23 म्हणजेच काय येईल -1चा क्यूब मायनस आणि याचा -23 -+23 C21ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपण फाइंड आउट करू शकतो. काय तर सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करायचा. सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 3 7 आणि 2. याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करायचा, तो म्हणजे M22 फाइंड आउट करण्यासाठी सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करा. हा सेकंड रो हा सेकंड कॉलम. उरलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये 2 3 5 2. कॅल्क्युलेट कसं करायचं, 2 2 4 -5 3 15 म्हणजेच काय -11 M22ची व्हॅल्यू. याचाच कोफॅक्टर फाइंड आउट करायचा C22. फॉर्म्युला काय -1चा पॉवर 2 + 2 इंटू M22. हा काय आय आणि जे, याला आय म्हणतात याला जे म्हणतात, म्हणजे आय थ्रू आणि जेथ कॉलम. पहिला रो दाखवतात दुसरा कॉलम दाखवतो. C22ची व्हॅल्यू -1चा पॉवर 2 + 2 4, M22ची व्हॅल्यू -11. पॉवर इव्हन असेल तर पॉझिटिव्ह येतो, 1 × -11 -11 C22ची व्हॅल्यू. आता M23ची व्हॅल्यू सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट केल्यावर एलिमेंट 2 -1 5 7 7 2 14 -+5 1 5 म्हणजे 19 M23ची व्हॅल्यू. C23 काढण्यासाठी -1चा पॉवर 2 + 3 इंटू M23, -1चा पॉवर 5 इंटू 19. ऑड पॉवर आहे म्हणजे -1 आणि इंटू 19 म्हणजेच -19 म्हणजेच काय -19. आणखी आपण किती काढले त्याचे 3. आता राहिले किती तर 3 ते फाइंड आउट करूया कोफॅक्टर आणि मायनर. तर राहिलेले फाइंड आउट करू. M31 थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. थर्ड रो फर्स्ट कॉलम हा डिलीट केल्यानंतर -1 3 2 -1 -+1 -2 3 6 म्हणजे -5 M31ची व्हॅल्यू. C31 काढण्यासाठी -1चा पॉवर 3 + 1 इंटू M31 फॉर्म्युल्यानुसार -1चा पॉवर 4 आणि याची व्हॅल्यू मायनस. पॉवर जर इव्हन असेल तर 1 येतो, 1 × -5 C31ची व्हॅल्यू. ऑड पॉवर असेल तर मायनसमध्ये येतो, इव्हन असेल तर त्याचा पॉझिटिव्ह पॉवर येतो मायनसचा. तसाच M32 काढायचा आहे. थर्ड रो सेकंड कॉलम डिलीट करा. थर्ड रो सेकंड कॉलम उरले एलिमेंट 2 3 1 -1 -2 -3 यांचं कॅल्क्युलेशन म्हणजेच -5 M32. कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे C32. फॉर्म्युला आहे -1चा पॉवर 3 + 2 इंटू M32, -1चा पॉवर 5 M32ची व्हॅल्यू -5. ऑड पॉवर आहे म्हणजे मायनस इंटू -5 म्हणजेच काय 5 C32. लास्ट M32 33 साठी थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करा. उरलेले एलिमेंट 2 -1 1 2 2 2 4 -+1 म्हणजेच काय 5. C33 काढण्यासाठी -1चा पॉवर 3 + 3 इंटू M33, -1चा पॉवर 6 आणि M33ची व्हॅल्यू 5, -1चा पॉवर 6 म्हणजेच 1 1 × 5 म्हणजे 5 C33ची व्हॅल्यू. अशा प्रकारे 9 एलिमेंट होते म्हणून 9 त्याचे कोफॅक्टर आपण आणि 9 मायनर फाइंड आउट केले. अशा प्रकारे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतो कोणत्याही मॅट्रिक्सचे किंवा कोणत्याही डिटर्मिनंटचे. तर हा 4th नंबरचा क्वेश्चन झालाय सॉल्व. 5th नंबरच्या क्वेश्चनला व्यवस्थित वाचून सॉल्व करायचं आहे, कारण की यामध्ये डिटर्मिनंटला इव्हॅल्युएट करायला सांगितलं. इव्हॅल्युएट केल्यानंतर ऑल्सो फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट इन सेकंड रो ऑफ डिटर्मिनंट अँड व्हेरीफाय. म्हणजे सेकंड रोचेच एलिमेंट काय करायचे आहेत, M21 M22 M23 काढायचे. त्यानंतर C21 C22 आणि C23
फर्स्ट रोचे आणि थर्ड रोचे एक्सपांड करण्याची काही गरज नाही, फक्त सेकंड रोचेच कोफॅक्टर आणि मायनर फाइंड आउट करा म्हणते आणि दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या फाइंड आउट करायला सांगितले. ओके, तर कॅल्क्युलेट करूया आणि कॅल्क्युलेट करून सॉल्व्ह करूया. चला तर मग सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर जो 5 आहे त्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेली जे मॅट्रिक्स आहे ए, त्या ए मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंट दिलेली आहे, त्यामध्ये एलिमेंट आहे 2 -3 5, त्यानंतर एलिमेंट दिलेलं आहे 6 0 4, त्यानंतर एलिमेंट दिलेलं आहे 1 5 आणि -7. याला कम्पेअर करायचं सगळ्यात अगोदर त्याचे एलिमेंट A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 कम्पेअर करून घ्यायची. नंतर जे सेकंड रो आहे त्या सेकंड रो मधल्या एलिमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे हे. तर फाइंड आउट करून की A21 ची व्हॅल्यू 6, A22 ची व्हॅल्यू 0, A23 ची व्हॅल्यू 4 हे एलिमेंट आपण लिहून घेतले. यानंतर याचे मायनर फाइंड आउट करू. तर मायनर फाइंड आउट करण्याची मेथड आपण या अगोदर पण पाहिली, M21. त्यासाठी सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करा, उरलेले एलिमेंट लिहा. सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर -3 5 आणि 5 -7, मायनस प्लस 7 3 जा 21, -5 5 जा 25. जर कॅल्क्युलेट केलं तर -4. M21 ची व्हॅल्यू कोफॅक्टर C21 -1 चा पॉवर 2 + 1 फॉर्म्युला आहे M21 -1 चा पॉवर 2 + 1 3. M21 ची व्हॅल्यू -4. फॉर्म्युला काय आहे Cij = -1 चा पॉवर I + j × Mij. लर्न करत राहायचं, वाचत राहायचं, म्हणजे लर्न होऊन जाते. I आहे रो आणि J आहे कॉलम. पॉवर ऑड असेल तर -1 × -4, मायनस प्लस 4 1 जा 4. C21 ची व्हॅल्यू C21 आली, M21 पण आला, कारण की याचाच आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे समोर. आता दुसरा मायनर आणि दुसरा कोफॅक्टर फाइंड आउट करूया. त्यासाठी बघा काय करायचं, M22 साठी सेकंड रो सेकंड कॉलम डिटरमाइन मधली कॅन्सल करा. सेकंड रो हा आणि सेकंड कॉलम हा. उरलेले एलिमेंट 2 5 1 -7, 2 5 1 -7, -7 × 2 -14, -5 1 जा 5 म्हणजे -90 आला. याचा आन्सर M22. कोफॅक्टर C22 = -1 चा पॉवर 2 + 2 4. M22 ची व्हॅल्यू -1 चा पॉवर 4 × -19. इवन पॉवर आहे म्हणजे 1 × -19 म्हणजेच येईल C22 ची व्हॅल्यू -19. ओके, तर हे दुसरं पण झालं. आता थर्ड मायनर आणि थर्ड कोफॅक्टर M23 साठी सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट करा. सेकंड रो थर्ड कॉलम उरलेले एलिमेंट 2 -3 1 5, 5 2 10, मायनस प्लस 3 1 3 म्हणजे 13. M32 ची व्हॅल्यू 13. तर C33 जर काढायचं असेल C23 तर इथं डायरेक्टली करू शकतो. -1 चा पॉवर 5 आणि 13 म्हणजेच -13. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करून पण काढू शकता. C23 ह्या सगळ्या व्हॅल्यूची गरज होती आपल्याला, कारण की आपल्या क्वेश्चनमध्ये जेव्हा जे व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यासाठी यांची गरज आहे, म्हणून ह्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. ओके, तर हे मायनर आणि कोफॅक्टर झाले. आता मायनर आणि कोफॅक्टर झाल्यानंतर आपल्याला जी दिलेली मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला इव्हॅल्युएट करायचं आहे. त्या मॅट्रिक्सला इव्हॅल्युएट केल्यानंतर सॉल्व्ह होईल. आपल्याला मॅट्रिक्सची व्हॅल्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू सुरुवातला काढली असते तरी चाललं असतं. सुरुवातला काढण्यासाठी आपण इव्हॅल्युएट करू. कसं इव्हॅल्युएट करतात, फर्स्ट जर एलिमेंट लिहिला तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅल्क्युलेट करून यांचं कॅल्क्युलेशन -7 × 0 0. डिटर्मिनंट सॉल्व्ह करा ऑर्डर 3चा, याच्या अगोदर जसा सॉल्व्ह केला होता तसा, आणि व्हॅल्यू काढा या दिलेल्या डिटर्मिनंटची. ते कशी सॉल्व्ह करतात ते आपण पाहिलेलं आहे. तर हा एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर 0 × 7 0 -20, तर -20 -3 आणि मायनस प्लस 3 होऊन जाईल. फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला -42 आणि -4 प्लस 5 घेतल्यावर हा रो हा कॉलम 6 5 30 -0 म्हणजेच याचं कॅल्क्युलेशन काय येईल -40 48 3 × -46 प्लस 5 × 30 -40 मायनस कॅरी 1
38, 5 3 जा 15. जर यातून मायनस केले, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला मिळते बघा. ह्या दोघांची ॲडिशन करून घेऊ. मायनसमध्ये 8, 4 + 3 7, 178 आणि प्लस 150. म्हणजेच ॲन्सर काय येईल? -28. -28 आपल्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू आली. आता ही व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला सॉल्व काय करायचं आहे? व्हेरीफाय करायचं आहे. मायनर आणि कोफॅक्टरच्या व्हॅल्यू व्हेरीफाय करायच्या आहे. मायनर आणि कोफॅक्टर सुद्धा काढलेले आहे आपण. तर ए आणि बी जे त्यातलं सॉल्व करायचं आहे त्याच्यासाठी मायनर आणि कोफॅक्टरची गरज आहे. तर या अशा प्रकारे हे सॉल्व झालं व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. त्यातला पहिला जो दिलेला आहे क्वेश्चन ए, 5th मध्ये पण सब क्वेश्चन ए आहे. त्या सब क्वेश्चन ए ला सॉल्व करण्यासाठी बघा, त्या सब क्वेश्चन ए मध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? कॅल्क्युलेशन करायला सांगितलं. मायनसमध्ये A21 M21 कॅल्क्युलेशन. ए मध्ये -A21 × M21 प्लस A22 M22, मायनर आहे M22 आणि ए आहे त्याचं एलिमेंट, -23 × M23 इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू. तर इथं व्हॅल्यू ठेवू आपण. मायनसमध्ये A21 ची व्हॅल्यू 6 × M21 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -4 प्लस A22 ची व्हॅल्यू, A22 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -19 आणि त्याच्या कोफॅक्टरची मायनरची व्हॅल्यू याची व्हॅल्यू काय आहे? 0 आणि -19. मायनसमध्ये A23 ची व्हॅल्यू आहे 4 × M23 ची व्हॅल्यू काय आहे? M23 ची व्हॅल्यू आपण काढली 13. याला जर सॉल्व केलं -24 प्लस 0 -4 3 जा 13 4 जा 52. मायनस आणि हे मायनस इज इक्वल्स टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू. या दोघांचं कॅल्क्युलेशन जर केलं 6 आणि 5 आणि 2 7 -76 इज इक्वल्स टू. तसंच को फॅक्टरला घेऊन सुद्धा बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बी ची व्हॅल्यू घेऊन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. बी नंबरचा क्वेश्चन त्यातला हा आहे A21 × C21, A22 C22, A23 C23 × व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर इथं आपण व्हॅल्यू ठेवूया. A21 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6 × C21 ची व्हॅल्यू आपण काढली आहे 4 प्लस A22 ची व्हॅल्यू 0, C22 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -19 प्लस A23 ची व्हॅल्यू 4 आणि C23 ची व्हॅल्यू -13. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट -20 आपल्याला माहिती आहे. 24 हे 0 झालं, -52 इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर याच्यातून जर मायनस केलं तर 12 मधून 4 गेले 8, 4 मधून 2 गेले 2, -28 इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर अशा प्रकारे हा दोन्ही क्वेश्चन सॉल्व करतो. याच्यातले जे सब क्वेश्चन आहे ए आणि बी सॉल्व करून हा टोटल क्वेश्चन 5th नंबरचा सॉल्व होतो. लेंदी आहे परंतु इझी आहे. फक्त मायनर आणि कोफॅक्टर आणि डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू कशा करतात ते माहिती असलं तर काही डिफिकल्ट नाही आहे. 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू तर काढायला सांगितली, परंतु थर्ड कॉलमला एक्सपांड करून सॉल्व करायला सांगितली. तर थर्ड कॉलमला एक्सपांड करूया आणि सॉल्व करूया. आता याला थर्ड कॉलमला एक्सपांड करून सॉल्व करायला सांगितले आहे डिटर्मिनंटला. तर नेमकं कसं एक्सपांड करायचं? तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे A13 × C13 प्लस A23 × C23 प्लस A33 × C33. ए म्हणजे त्याचा एलिमेंट एक्सपांडिंग करण्यासाठी आणि C33 म्हणजे त्याचा कोफॅक्टर. तर A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे हा एलिमेंट 2 इंटू C. कोफॅक्टर कसा फाइंड आउट करतात? कोफॅक्टर फाइंड आउट करण्याचा मेथड आहे -1 चा पॉवर 1 + 3 इंटू डिटर्मिनंट. फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर हे एलिमेंट 2 3 -2 3 -3 4 प्लस A23 सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे हा 4 इंटू -1 चा पॉवर 2 + 3 इंटू डिटर्मिनंट कोणता? सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर हे एलिमेंट -1 1 -3 4. त्याच्यानंतर प्लसमध्ये A33 थर्ड रो थर्ड कॉलम 0 इंटू -1 चा पॉवर 3 + 3 इंटू डिटर्मिनंट थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट -1 1 -2 3. याला सॉल्व करूया. 2 इंटू -1 चा पॉवर 4 म्हणजे 1च येईल. या डिटर्मिनंट सॉल्व केलं -8. याला जर सॉल्व केलं -8 मायनस प्लस 9
प्लस 4 इंटू याचा पॉवर ऑड म्हणजे -1. याला सॉल्व्ह केल्यानंतर -4 मायनस मायनस +3 आणि 0 मल्टिप्लाय केलं तर सगळं झिरोच होईल. तर 2 इंटू 1 -8 +9 प्लस इंटू -4 हे येईल -1. 2 1 जा 2 मायनस मायनस +4 = 6. तर याचा एक्सपान्शन जर केलं तर या टाईपला सॉल्व्ह होतो आणि त्याचा आन्सर फाइंड होतो. अशा प्रकारे आपली एक्सरसाइज 4.1 कंप्लीट होते, ज्यामध्ये आपण मायनर आणि कोफॅक्टर आणि डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतात टोटल पाहिलेला आहे. जर काही डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता.